नमस्कार गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मोर एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मोर एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवरती. तर काल जयवीला पहिले सोडून येताना आपलं ॲक्सिडेंट झालं आहे थोडंसं छोटंसं, त्यामुळे आज KTM सर्व्हिसमध्ये जावं लागणार आहे. काही जास्त काही मेजर झालं नाही आहे, बट फक्त एक मेजर प्रॉब्लेम जो आहे तो फॉग आउट झाला आहे. फॉग आउट बघा, काही इथे थोडंफार स्क्रॅच आहे, इथे 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 थोडं सगळीकडे स्क्रॅच आहे, आणि हा एक आपला तुटला आहे इकडचा, हा जो हेडलाईट सेफ करायचा तो. आणि बाकी हे मिरर वगैरे बघा, दोन्ही पण वाकडे झाले, आणि हँडल तर वाकडा झालाच आहे, तो पण सरळ करायचा आहे. बाकी गाडी ओके आहे. चला तर मग जाऊया रस्त्यावरती, सांगतो बाकीचं पुढचं. तर मग आपण आता निघालेलो आहे KTMच्या दिशेने. आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मला काय लागलं आहे की नाही लागलं आहे. ॲक्च्युली मी काल फुल गिअर्समध्ये होतो, जॅकेट, पॅन्ट, शूज, ग्लव्स सर्व घातलेलं, त्यामुळे एक स्क्रॅच पण आला नाही आहे बॉडीला, पण गाडीला लागला आहे. आता तेच सॉल्व करायसाठी आपल्याला जायचं आहे KTMमध्ये. तर बघूया किती खर्च येतो, काय येतो. बाकी मला काय टेन्शन नाही, फक्त हा हँडल जो आकडा झाला आहे तोच एक मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. आता काय माहिती, हँडल चेंज करायला लागतो आहे का फॉग आउट करून होईल, त्यात तिकडे गेल्यावर समजेल. आज बंद नसलं पाहिजे फक्त KTM, कारण की बहुतेकांना सुट्टी आहे आज. आता आपण आलेलो आहे, एका मिनिटात पोचू KTM सर्व्हिसमध्ये. बघूया काय बोलतात ते लोक, किती खर्च येईल. मेन सर्विस चालू आहे काय सर्विस सेंटर चालू आहे. तर KTMमध्ये आलेलो आहे, आणि आपली गाडी आता रॅम्पवर चढवली आहे रिपेअर करायला. आणि सर्व्हिसवाले बोलले आहेत की फक्त हँडलच आउट आहे, जास्त काही मेजर झालं नाही आहे, आणि चेन लूज आहे म्हणून पाठवून जरा आवाज येतो आहे. बाकी पाठचा एक ग्रॅब ग्रिल तुटला आहे, दिसत असेल तुम्हाला, हा बघा, हा बघा. आणि हँडल वाकडा झाला आहे फक्त. बाकी काय छोटे मोठे डॅन्ट्स आहेत इकडे तिकडे, ते काय मीच क्लिअर करीन कलर करून. बाकी बघूया बिल किती येतं. आता KTMमधून आलेलो आहे मी, बाईकचं काम झालं आहे. सर्व सांगतो बिल्डिंगमध्ये पोचून सोसायटीमध्ये, कारण की जे लेग गार्ड जे तुटलेलं ते मला भेटलं नाही आहे. आणि बाकी हँडल बार वगैरे सर्व नवीन टाकावं लागलं, आणि परत पाठचा गार्ड वगैरे सर्व नवीन टाकला. आता जे साईड गार्ड होतं बाईकचं ते त्याकडे अवेलेबल नव्हतं, तर मी बोललो जाऊ दे, त्याला मीच बनवतो. आता सँडपेपरने थोडं घासून त्याच्यावरती कलर मारेन. बाकी छोटे मोठे डिटेलिंग्स आहेत ते तर मी स्वतःच करून टाकेन. बाकी आता जे गाडीचा प्रॉब्लेम होता, वन साईड वाटत होतं, ते आता वाटत नाही आहे, कारण की हँडल बार चेंज झाला. मला तर वाटलेलं की मोठा खर्च येईल, कारण की हँडल वाकडा झाला आहे की फॉग आउट झाला आहे काय कन्फर्मेशन नव्हतं. तर आता हँडल चेंज केलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. बाकी आता ओके आहे, बाकी गाडी पूर्ण. आता सोसायटीमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो सविस्तर सर्व किती काय पडलं सर्व. सर्व्हिस सेंटरमधून गाडी आता घेऊन आलो आहे, आणि लेग गार्ड आपल्याला नवीन अवेलेबल नव्हतं तिकडे, त्यामुळे मीच कलर वगैरे करून त्याला घासून नीट केलं आहे, आणि हँडल बार चेंज केला. हँडल बारचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आता, जो आऊट झालेला. बाकी इथे कुठे सर्वीकडे घासलेलं ते सर्व टचअप केले बघा कलरमध्ये, चेंज करायची काय गरज पडली नाही. आणि हा एक तुटलेला हावाला पीस नवीन टाकला, आणि इथे 2-3 स्क्रॅचेस होते, त्यासाठी ब्लॅक कलर करून टाकला, थोडा वेगळं दिसतं आहे, बट ठीक आहे, मॅनेजेबल आहे. आणि 2 मिरर दोन्ही पण स्क्रॅच होते, त्यांना पण टचअप करून कलर मारून टाकला, आता नवीन सारखे दिसत आहेत.
बाकी आपल्याला हँडल आहे ते 1400 रुपयाला पडलं आहे आणि हे ते 550 रुपयाला पडलं आहे. आणि टोटल लेबर कॉस्ट पकडून आपल्याला 2600. हे बघा, आपल्याला फर्स्ट वन आहे हँडल, तो आपल्याला 1392. आणि नंतर ग्रॅब हँडल ड्यूक 512 आणि होल्डर एक स्पीडोमीटरचा तो आपल्याला 49 म्हणजे आणि 1953 रुपये मटेरियल आणि 750 रुपये लेबर कॉस्ट. टोटल आपल्याला काहीतरी 2600 रुपये काहीतरी पडलं आहे पूर्ण. बाकी गाडी ओव्हरऑल पूर्ण आता ओके झालेली आहे. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.